संपूर्ण भारत देशात जीवनावश्यक वस्तूंसह पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने आज सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. गॅस किमतीत वाढ, खाद्यतेलात भरमसाठ वाढ झाल्याने संपूर्ण राज्यात 9 जुलैला काँग्रेस पक्षाच्या वतीने जनआंदोलन करण्यात आले. यात अमरावती शहरातही अमरावती ग्रामीण काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयापासून सायकल रॅली काढून विभागीय आयुक्त पियुष सिंह यांना निवेदन देण्यात आले. या सायकल रॅलीची सुरुवात पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या वतीने सुरुवात करण्यात आली. महागाई जी वाढलेली आहे, तुम्ही पेट्रोल बघा, डिझेल बघा, तेल बघा, म्हणजे गॅस बघा, या सगळ्या गोष्टी महागल्या म्हणून ज्यांनी आंदोलन केले होते ते सगळीजण आज केंद्र सरकारमध्ये बसलेले आहेत. आणि 7 वर्ष आधीचे जे रेट्स होते ते तेव्हाचे रेट्स आणि आत्ताचे रेट्स आपण बघा, तर सर्वसामान्य माणसाला आयुष्य जगण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी लागत असतात. त्याची महागाईच्या विरोधामध्ये या ठिकाणी आज आम्ही आंदोलनामध्ये आहोत. जे डिझेल आणि पेट्रोल, प्रामुख्याने तेल आणि केरोसिन देखील वाढलेलं आहे, तर या सगळ्या गोष्टी कमी झाल्या पाहिजे अशा आमचा जनहितार्थ मागणी आहे. आणि त्याच्यासाठी आमचं म्हणणं असं आहे की देशाला जर वाचवायचं असेल तर जे केंद्र सरकारमध्ये बसलेले आहेत त्यांना हटवायला पाहिजे. प्रधान म्हणत होते मनमोहन सिंग साहेबांना, हा बोलका पंतप्रधान आहे, मी मुका पंतप्रधान का बोलका पंतप्रधान, काम करणारा पाहिजे हे आता पत्रकारांनी ठरवायचे दिवस आहे. हे असं आहे की मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना 117 पर डॉलर पर बॅरलचे रेट होते इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड ऑइलचे, कच्च्या तेलाचे. तेव्हा डिझेल 60 रुपयाच्यावर गेलं नाही, पेट्रोल 70च्या वर गेलं. आता फक्त 55 ते 60 डॉलर पर बॅरल म्हणजे निम्मे रेट आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये. तरी डिझेल पेट्रोलचे भाव 100च्या वर चाललेले आहे. हा मोठा विरोधाभास सामान्य जनतेने समजून घेतला पाहिजे. गॅसचं सिलेंडर, रासायनिक खताच्या भावाच्या बाबतीतही सबसिडी वाढवून दिल्याचा बागुलबुवा करतात आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे भाव वाढलेले दिसतात. दुसरं, सोयाबीनच्या हमी भावाची वाढ फक्त 80 रुपयांनी, म्हणजे आमचा पेराचा खर्च प्रति एकर जो 400 रुपये होता तो 600 रुपये झाला पेरणीचा खर्च. आणि इकडे डिझेलचे भाव दुप्पट झाले. अशा परिस्थितीमध्ये शेतमालाच्या हमी भावाचे दरसुद्धा फक्त 80 रुपये आणि 100 रुपयांनी वाढवतात. याच्यापेक्षा निर्लाज्र सरकार कोणतेही राहू शकत नाही. एकीकडं तुम्ही केंद्राचे कायदे, ज्या कायद्यांमध्ये व्यापाऱ्यांना स्टॉकची लिमिट नव्हती, ती स्टॉकची लिमिट पुन्हा वाढवली. स्टॉक लिमिट घालून दिल्यामुळे आज अमरावती बाजार समिती बंद आहे, अकोला बाजार समिती बंद आहे, लातूर बाजार समिती बंद आहे. म्हणजे तुम्हीच केलेल्या कृषी कायद्यांना तुम्हीच हडताळपासून राहिले. म्हणजे शेतकरी जे 6 महिन्यापासून संपावर बसलेले आहेत दिल्लीला, ते खरेच आहेत ना. त्यांची कायद्यामधल्या त्रुटींवर त्यांनी जे बोट ठेवलं ते खरं आहे. केंद्र सरकार तशी कृती करतेच आहे आणि म्हणून बाजार समित्या राज्यातल्या बंद झाल्या, देशातल्या बंद झाल्या. कशी तरी तूर विकत होतो आम्ही, राहिलेलं सोयाबीन विकत होतो, ते आता विकलं जात नाही. म्हणजे हे मोदी सरकार सगळ्या बाजूनी सामान्य माणसाचं, शेतकऱ्याचं कंबरडा मोडायच्या मागे लागलं. त्यांनी स्वतः सायकल चालवून भाजपा केंद्र सरकारचा निषेध केला. या रॅलीमध्ये आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाने, सभापती बाळासाहेब हिंगणीकर यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी सहभागी झाले होते. या शासनाच्या वेगवेगळ्या धोरणाविरुद्ध गेल्या अनेक वर्षापासून, गेल्या अनेक दिवसापासून काँग्रेस पक्ष सतत लढा देत आहे. त्याचाच भाग म्हणून आज महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यात हा निषेध मोर्चा म्हणून एक पेट्रोलवाढी, दरवाढ, डिझेल दरवाढ व अन्य कारणामुळे गॅसवाढीच्या विरुद्ध माननीय नाना पटोले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी हा आदेश दिला. आज जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वात हा मोर्चा. काँग्रेस आंदोलन करते तरी भावाळ होते, आपला दबाव काही केंद्र शासनावर पडतो का असं वाटते का आपल्याला? हे शासन एवढं निगरगट्ट आहे आणि त्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही, पण तरी काँग्रेस पक्ष हा सतत राष्ट्रीय स्तरावर त्यांना वारंवार त्यांच्या ध्येय धोरणाविरुद्ध आंदोलन करत आहे. सरकार, संघ सरकार, मोदीची सरकार सत्तेवर आली आणि 2014 पासून
भारताच्या लोकांना ज्या अपेक्षा होत्या का काँग्रेसपेक्षा काहीतरी वेगळं कराल आणि देश कुठं अमेरिकेपेक्षाही समोर नेऊन टाकाल या हिशोबानं लोकांना अपेक्षा त्याच्याजवळून केल्या होत्या मोदीजवळ. पण या 7 वर्षात आपण पाहून राहिलो त्या 7 वर्षात भारत भकास करून टाकला. कारण 2014मध्ये जे काही पेट्रोल डिझेलचे भाव होते ते आज त्याच्यापेक्षा 100% पटीनं वाढले, 100 पटीनं वाढले. तेव्हा 50 असेल तर आता 100 झाले, तेव्हा 55 असेल तर आता 110 झाले. अशी परिस्थिती या भारतावर मग तुमच्या लशीच्या बाबतीत असो, करोनाच्या बाबतीत असो, महामारीवर त्याचं नियंत्रण राहिलं नाही. जनतेचा छळ करायचं काम ह्या 7 वर्षात या मोदी सरकारनं केलं. त्याचा निषेध म्हणून हा आज आमच्या सायकल मोर्चा कमिशनर ऑफिसला आहे. अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.